पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। वल्ली ऐक, रिया मॅडमने दिलेत ते पैसे, त्यांना लग्न करायचंय माझ्याशी। काल त्यांनी मला त्यांच्या ऑफिसमध्ये बोलवून सांगितलं की त्यांचं प्रेम आहे माझ्यावर, त्याच्यासाठी दिलेत ते पैसे। तुला समजतंय का मी काय बोलतोय? हे बघ, माझी काही चूक नाही, मी काही केलेलं नाहीये वल्ली। अगं हसतेस काय तू वल्ली? अगं मी काहीतरी एवढं, अरे मला माहितीये तुझी काही चूक नाहीये, माहितीये मला। हे बघ, पण तुझे आता करतोयस ना ते चालू राहू दे। म्हणजे तू काहीतरी केलंच असशील ना ज्याच्यामुळे आता तुझ्या प्रेमात पडल्यात, तू करत राहा, म्हणजे पैसे येत राहतील आपल्याकडे। वेडबीड लागले का वल्ली? अरे आधी वेडी होते मी, आता मी शहाणी झालीये, कळलं का? आणि त्यांचं प्रेम आहे ना तुझ्यावर, तुझं नाहीये ना प्रेम। अगं काय बोलतेस तू? असं कसं असेल? तेच तर मी तुला सांगते, त्यांचं एकतर्फी प्रेम आहे, तुझं नाहीये। असू देत ना, मग पैसे येत राहतील आपल्याकडे। एक मिनिट, हे 50,000 आणि तुझा पगार 70,000 म्हणजे 1,20,000 रुपये येणार आहेत आपल्या घरी। या महिन्यात 1,20,000 रुपये येणार आहेत। सचिन, असं काय करतोयस तू? कसली गणित करतेस वल्ली? का असं काही होणार नाहीये। अरे 50,000 तर परत देतोच आहे मी, नोकरी पण सोडणार आहे। तसं नाही करायचं। तू ही नोकरी टिकवायची आणि ही वर कमाई सुद्धा करायची। तडजोड केली रे आयुष्यात, नाही करायची। आता मला ना ऐशो आरामात जीवन जगायचंय माझं, आणि मी ते जगणार आहे। मी काम करते वल्ली। अगं ती बाई तुझ्या नवऱ्याशी लग्न करायचे स्वप्न बघतीये, त्यासाठी पैसे देते। अरे मग बघू दे ना, पण काहीच फरक पडत नाही का? नाही फरक पडत, कारण माझा विश्वास आहे तुझ्यावर सचिन। तू नाही असं काही करणार, कळलं का? मी ना या पैशांचं काय करायचं तेही ठरवलंय। म्हणजे एक काम कर, आज संध्याकाळी ना हे पैसे काढून आण, आपण हे पैसे कुठेतरी गुंतवू, आपल्याला व्याज मिळेल या पैशांवर। अरे असं काय करतोयस? बघा ना, ऐकतच नाहीये हा। बोले, हे बघ, तू जे काही करतेस ना त्याला स्वतःच्याच आयुष्याचं मातेरं करून घेणं असं म्हणतात। आप्पा तुम्हीच म्हणायचात ना, वल्ले अंथरूण बघून पाय पसरावे, बरोबर? हो, पण ही वल्ली तशी नाहीये। ही वल्ली आधी पाय पसरते आणि मग त्याप्रमाणे अंथरूण आणते। आप्पा मी कसे दिवस काढले तुम्ही बघितले नाहीयेत का? हा, अरे आता मला तसं नाही जगायचंय, मला श्रीमंत व्हायचंय। या मार्गाने नवऱ्याची अशी बोली लावून? जो मार्ग असेल तो मला मान्य आहे। वल्ले, ओरडू नका आप्पा। मग तुम्ही तरी मला समजून घ्या। अहो तो माझा नवरा आहे, मी नाही ओळखत का त्याला? तो असं काही करणार नाहीये। ठीक आहे, तो कदाचित आज गुंतला नसेल, पण उद्या गुंतणार नाही कशावरनं? मागे सुद्धा ती बाई घरी आली होती, तिनं चांदीच्या काही वस्तू तुला बक्षीस म्हणून दिल्या, त्याच वेळेला मी तुला सावध केलं होतं वल्ले। ठीक आहे, पण आता तुला डोळे मिटूनच जर वावरायचं असेल तर मी काहीही करू शकत नाही। मग काही करू नका, जे करायचंय ते मला करू दे। हे घेऊन जा। गुड मॉर्निंग सर। गुड मॉर्निंग पटवर्धन। सकाळी सकाळी कसली गडबड सुरू आहे सर? अरे काय नाही, मी माझ्या पूर्वीच्या जागी परत चाललोय। माझी केबिन परत मिळाली आहे मला। म्हणजे आकाश सर नाही आहेत आता, किमान सध्या तरी। त्यामुळे माझी केबिन रिकामी झाली आहे आणि तुझी सुद्धा केबिन रिकामी झाली आहे।
आकाश सरांनी तुझी केबिन परत केली आहे तुला. सो आजच तुझं सामान शिफ्ट करून घे. मिस अनामिका कधीची वाट बघतायत तुझी. कॉंग्रॅच्युलेशन सर. थँक्यू. काय आहे बट्या, घाबरले ना मी. का तुम्हाला काय वाटलं तो परत आलाय? आज फूल वगैरे काही स्पेशल आहे का? मला तुम्हाला हे फूल द्यावंसं वाटलं, एवढं स्पेशल पुरेसं नाही का? बरं ऐका, मावशीने आज तुम्हाला वाड्यावर बोलवलंय. आज कोजागिरी पौर्णिमा असते ना, तर तुम्हाला इन्व्हाइट केलंय, वाड्यावर ये असा निरोप दिलाय तुम्हाला. खरंच सांगितलंय? अहो मी कशाला खोटं बोलेन? तसं नाही रे, मी खूप दुखावलंय माई मावशींना. परत कधीतरी वाड्यात येता येईल असं कधीच वाटलं नव्हतं. आणि गेले काही दिवस वाडा आणि वाड्यातली माणसं यांची खूप आठवण येते. काय कसला विचार करतोस? नाही मी ऐकतोय. पट्या, काय चाललंय तुझ्या डोक्यात? मी असा विचार करत होतो की 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 तुम्ही म्हणजे तुम्हाला काय वाटतं आपल्या दोघांच्या भविष्याबद्दल? म्हणजे मला माहिती आहे की तुम्हाला आत्ता अचानक असं टेन्शन देणं योग्य नाही, किंवा गेल्या काही दिवसात तुम्ही ज्या परिस्थितीचा सामना केलाय, ज्या परिस्थितीला तुम्ही सामोऱ्या गेलात, त्याच्यानंतर लगेच तुम्हाला असा प्रश्न विचारणं बरोबर नाही. पण तुम्ही मला विचारलत की मी काय विचार करतोय, तर मी हा विचार करत होतो, म्हणून मी तुम्हाला सांगितलं की पट्या, एवढं सगळं एक्सप्लेन करण्याची काही गरज नाहीये. मला तुझ्याशी लग्न करायचंय. पण खूप भीती वाटते रे. असं वाटतं अचानक आकाश कुठून तरी येईल आणि परत त्याची अरेरावी सुरू करेल. तो इतक्या सहजासहजी सोडणार नाहीये आपल्याला. असं काही नाही होणार मिस अनामिका. अहो बघा ना, त्यांनी माझं केबिन मला परत केलंय, एकबोटे सरांनी त्यांचं केबिन परत केलंय, त्यांची पोस्ट त्यांना परत दिली. तो गेलाय वाड्यावर, त्याच्या बॅग्स नाहीये, त्याचं सामान तो घेऊन गेलाय. आकाश आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातनं कायमचा गेलाय. मला नाही वाटत आता तो डिवोर्सच्या वेळेस पण काही कॉम्प्लिकेशन क्रिएट करेल. आता सगळं संपलंय. नाही, डिवोर्स मिळालाय असे पेपर्स कुठे सही केलेत त्यांनी? असे पेपर्स नाही आहेत ना आपल्या हातात. मिस अनामिका, कोर्टाच्या कामाला जेवढा वेळ लागेल तेवढा वेळ लागेलच. मला असं म्हणायचंय की मला वाटत नाही की आता आकाश याच्यात काही अडथळा निर्माण करेल. मला खात्री आहे तशी. नाही, मला वाटतंय की त्याच्या डोक्यात नक्की काहीतरी चालू आहे. कम इन. मॅडम, हे तुमच्यासाठी आहे. दादा या तुम्ही. काय? आकाशनं माझ्यावरचे सगळे आरोप मागे घेतलेत. काय? बघा, मी तुम्हाला म्हटलं होतं ना, मी हेच म्हणत होतो. मला खात्री होती की आता सगळं नीट होणार मिस अनामिका. तुम्ही कसलीच काळजी करू नका. चला 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 चला, मी पण जरा कामाला लागतो, तुम्हीही कामाला लागा आणि आपण एकदा डिवोर्स लॉयरला भेटून येऊ. म्हणजे पुढच्या फॉर्मॅलिटीज कशा सुरू करायच्या, काय हालचाली करायच्या, या सगळ्याचा एक अंदाज घेता येईल. हा राक्षसी प्रवृत्तीचा माणूस निघून गेला तर सगळे किती आनंदात आहेत. अरे
पटवर्धन, तिकडे का उभा आहेस? आत ये. काही काम होतं का? नाही सर, काम काहीच नाही. खूप दिवसांनंतर तुम्हाला तुमच्या खुर्चीवर असं बसलेलं बघितलं ना, खूप बरं वाटलं सर. तेवढंच सांगायचं होतं, बाकी काही नाही. अरे ठीक आहे, खुर्ची मिळाली आहे त्यात समाधान म्हणायचं आणि बसून घ्यायचं. नाहीतर फासे कधी आणि कसे उलटतील काही सांगता येत नाही. म्हणजे आकाश जोशी परत येणार आहेत का? ते काही माहिती नाही, कारण ते जसे अचानक आले तसे अचानक गेले. सगळं माझ्यावर सोपवून गेलेत आता. त्यामुळे ते कधी येणार आहेत, येणार आहेत की नाही काहीच माहित नाही. पुन्हा एकदा अभिनंदन सर. तुला सुद्धा. आहे. हो. म्हणजे आकाश जोशी परत येणार आहेत का? ते काही माहिती नाही, कारण ते जसे अचानक आले तसे अचानक गेले. त्यामुळे ते कधी येणार आहेत, येणार आहेत की नाही काहीच माहित नाही. यात काय नवीन आहे? आकाश जोशी गेली कित्येक वर्ष असाच सगळ्यांचा जीव टांगणीला लावून फिरतोय. या माणसाच्या डोक्यात नेमकं काय चालू आहे अजिबात अंदाज लागत नाही. मावशी बघ, हे सांग इतके पुरे का अजून कुठू? नाही, जरा कूट अजून. ओके. पण फार बारीक कूड करू नको हा. बर. कसं आहे, काजू बदाम जरा दाताखाली आलेले बरे असतात. खाऊ नकोस सावट मुली. राधा, बोल. काय रे? थँक्स. मनापासून थँक्यू, पोटभर थँक्यू, प्रचंड थँक्यू. तुला माहिती नाही तू आज काय जादू केलीस राधा. तुझ्या मामाच्या डोक्यावरचं आणि माझ्या मनावरचं खूप मोठं ओझं हलकं केलंस तू. तर तुला तर माहितीये मी किती भारी आहे. आणि तुला एक खरं सांगू का, तुला जेवढ्या इंटेन्सिटीने आकाश जोशी इकडनं बाहेर गेलेला हवा होता ना, तितक्या डबल इंटेन्सिटीने मला तू जायला हवा होता. सो इट्स ओके. थँक्यू. काय हवं तुला? हे सोपं आहे की, एक तर असं फॉर्मल वागणं बंद कर आणि तुला एक शॉपिंग लिस्ट देते, त्यातल्या गोष्टी आण म्हणजे झालं. मामाने आजवर खूप सोसलाय माहितीये का. मी जन्माला यायच्या आधी, मला वाढवताना, इनफॅक्ट आता तो परत आल्यावरती सुद्धा. त्यामुळे आता मला तिच्या आयुष्यात फक्त आणि फक्त हॅपीनेस असायला हवाय, बाकी काही नाही. मी त्यांना खूप आनंदात ठेवेन राधा, प्रॉमिस. आय नो, मला खात्रीच आहे त्याची. म्हणून तर मी माझ्या मम्माला इतक्या रेडीली सॅक्रिफाईस करायला तयार झाले ना. नाही तर कुठली मुलगी स्वतःच्याच मम्माला असं म्हणते की तू जा बिंदास सासरी, इकडलं सगळं मी मॅनेज करते. सौरभा, जा हातपाय धुवून घे. हो, आलो. सौरभ, आलो. मी विचारलं होतं ना का आवडते मला राधा. सापडलं उत्तर? जाणवलं कधीच होतं, आता दिसलं. आता मी जे बघितलं ना त्यासाठी आवडते मला. खरी आहे,
ती जशी आहे तशी ठाम उभी राहणारी, स्वतःच्या माणसांवर जीवापाड प्रेम करणारी. मला त्यातला एक माणूस व्हायचा. सर सर बिझी नाही ना? आहे. हो पण म्हणजे आवरत आहे ना जनरल, एवढं काय महत्वाचं नाही ना? का तुला काही महत्वाचं बोलायचंय का? हो म्हणजे नाही म्हणजे कारण एरवी तू फालतू गप्पा मारतोस म्हणून विचारलं. हो हो सर, ऐका ना मी काय म्हणतो, माझी मदत करा ना. एक सच्चा प्रियकर म्हणून, एक मित्र म्हणून. प्रियकर ठीक आहे, मित्र हे बरं आहे. म्हणजे तुमचं झालं की झालं काय? तुमच्या लव्ह स्टोरीत बरी माझी मदत घेतलीत. आता तुमचं सगळं सेट झालं तर मला काही किंमत नाही का? हा म्हणजे केवळ हे झाला काय स्वार्थीपणा. अरे ए, प्रश्न माझ्या स्वार्थीपणाचा नाहीच आहे. प्रश्न तू फट्टू असण्याचा आहे. दसरा घालवलास, राधाचा वाढदिवस घालवलास. तू प्रपोज करायचं तर प्रपोज कर ना. कारण काय शोधतो प्रपोज न करण्याची? प्रपोज करणं काय एवढं सोपं वाटलं तुम्हाला? ए मला सांगू नको, मी केलंय. पहिल्या वेळेला हे झालं होतं, माझी काही वर्ष गेली, मी हे. पण आता परत जेव्हा संधी मिळाली ना, तेव्हा मी प्रपोज केलं. आणि असं 1 on 1 नाही केलं, सगळ्यांसमोर, अख्ख्या कॉलेजच्या ग्रुपच्या समोर प्रपोज केलंय मी. सगळ्यांनी हे घातले होते माहितीये काय? काय ते त्यांच्या चेहऱ्याचे अरे त्यांच्या चेहऱ्याचे मास्क घातले होते. मला सांगायचं नाही, कळलं ना? हेच म्हणतोय ना मी सर मगाचपासनं. मला टिप्स द्या ना, मदत करा ना माझी. हा तुला मदत हवे? पहिली टिप, प्रपोज करायचं ना जास्त विचार करायचा नाही, प्रपोज करून टाक. राधा काय करताय? अरे तू मदत मागितलीस ना माझी, मी मदत करतो तुला. नाही हे बघ, तू सल्ला मागितलास ना, तुला माझं ऐकावं लागणार. आत्ता प्रपोज कर, विचार करू नको. राधा थांबा ना, मदत करताय की वाट लावताय माझी? नाही मी मदतच करतोय, पण तुझी नाही, राधाची. तिला सांगून टाकतो, 1 नंबरचा फट्टू आहे तू, याला नाही म्हण. राधा काय करताय? हे राधा, चल सावकाश बाळा. तिकडे व्यवस्थित मांडून ठेवा. हॉलमध्ये ठेवू? हॉलमध्ये ठेव, व्यवस्थित मांडून ठेव. का मावशीबाई? हो. अहो ते झालं का नाही? लवकर जरा आणा ना ते. थांबा ना जरा कळसोसा. एवढी काय घाई लागून राहिले? अनामिक थांब. थांब. खबरदार, आतमध्ये एक पाऊल सुद्धा टाकायचं नाहीस. चपला काढ. या त्या राक्षसाची काळी सावली पडली होती ना, म्हणून नजर लागली होती हो माझ्या सुनेला. आता सगळं नष्टचर्य संपले, आता सगळं छान होणार बघ. अक्षवंत आयुष्यमान बाबा. मावशी मावशी किती दिवसांनी या वाड्यात पाऊल ठेवते. त्या दिवशी जेव्हा वाड्या बाहेर पडले, तेव्हा वाटलं संपलंच सगळं.
या वाड्याला माझी प्रेमाची माणसं कायमची गमावून बसली. नाही असं कसं होईल हो होणाऱ्या सुनबाई. आता आपली माणसं म्हटल्यानंतर थोडेसे रुसवे फुगवे चालायचेच. थोडे रुसवे फुगे नाही, रितसर अपमान करून गेल्या होत्या ह्या.